हॅलो ऑल ब्युटिफुल लेडीज. तर आज आपण बघणार आहोत आयब्रो कशी करायची, कशा पद्धतीने थ्रेड पकडायचा, शेप कसा द्यायचा. तर नक्की बघा. वेलकम टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर केसांचा पोत बघू शकता, खूप जाडसर केस आहेत आणि अशा केसांवर आयब्रो करायला फार प्रॉब्लेम येतो. क्लायंटला तर त्रास होतोच आणि आपल्याला स्वतःलासुद्धा बोटाला त्रास होतो. तर शेप तुम्ही आधी चेक करून घ्या, राऊंड आहे की ट्रायंगल आहे. तर त्यांना ट्रायंगल आयब्रो करायची होती आणि मेन म्हणजे केस फार दाट होते आणि जाड होते. तर जाड केसांना थोडं आयब्रो करायला त्रास होतो, कस्टमरला जास्त त्रास होतो. तर कधी पण पावडर लावायची आहे की जेणेकरून आपला थ्रेड हा पटकन सटकेल आणि कस्टमरला पकडायलासुद्धा सोपं जाईल. ग्रीप ही एकदम फिट्ट बसते पावडर लावल्याने. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पावडर लावल्यावर त्रास कमी होतो. तर असं नाही आहे, तुम्हाला व्यवस्थित पकडता येतं, त्यामुळे तुम्हाला त्रास कमी होतो. जर का तुम्ही लूज पकडलं तर मग तुम्हाला त्रास जास्त होणार. तर केस काढताना कधी पण आयब्रोच्या समोरचा जो भाग असतो, जिथनं आपली आयब्रो ही स्टार्ट होते, तर सर्वात आधी तिथनं शेप द्यायला तुम्हाला चालू करायचं आहे. एक एक केस व्यवस्थित काढायचा आहे. तर चिमटीमध्ये व्यवस्थित असा सुरुवातीचे 2-3 केस पकडायचे आणि त्याच गाईडलाईनला तुम्हाला बॅक साईडला घेऊन जायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की सुरुवातीला मी 2-3 केस काढले आणि त्याच गाईडलाईनला घेऊन मी मागे मागे जाणार आहे. आणि सुरुवातीला जर तुम्हाला आयब्रो करायला प्रॉब्लेम येत असेल तर कधी पण आयब्रो तुम्ही जाड ठेवायची आणि क्लायंटला आयब्रो एकदा दाखवून द्यायची की तुम्हाला एवढा शेप व्यवस्थित वाटतोय का, लहान किंवा मोठा. तर त्यांना आयब्रोचा शेपसुद्धा कळून जातो आणि आपल्याला आयब्रो काढायलासुद्धा म्हणजे आयब्रो करायलासुद्धा व्यवस्थित हँडल करता येतं. नाहीतर काय होतं, केस हे आयब्रोचे थोडेसेच असतात आणि त्यातल्या त्यात आपण जर एक्स्ट्राचे हेअर जास्त काढून टाकले तर आयब्रो जर चुकली तर आपल्याला थोडेफार केस राहत नाही आयब्रोला शेप देण्यासाठी आणि कस्टमर पण मग नाराज होऊन जातं. त्यामुळे तुम्ही कधी पण आयब्रो ही थोडी पहिले जाडसरच करायची. मी त्यांना आधी विचारलं की तुम्हाला आयब्रो ही एवढी बस का, तर त्यांनी नाही सांगितलं आणि पुन्हा मला एक्स्ट्राचे केस काढायला सांगितले. त्यानंतर मी पुन्हा शेप द्यायला चालू केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल की मी पुन्हा सुरुवातीपासून आयब्रो केली आणि तुम्ही बघू शकता की आयब्रो मी आता बारीक करत आहे. सुरुवातीला मी आयब्रो जाड ठेवली होती, पण त्यांना विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की मला बारीक हवी आहे, कारण केस त्यांचे जाड आहेत, मोठे आहेत आणि केसांचं टेक्स्चर हे जाड आहे. जसं की माणसांचे केस असतात त्याप्रमाणे यांचं केसांचं टेक्स्चर होतं, जाडसर केस होते. त्यामुळे यांना आयब्रो ही बारीक करायची होती, कारण जाडसर आणि ब्लॅकिश केस असतील तर आयब्रो ही बारीक जरी झाली तरी ती उठून दिसते. नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं, आयब्रोचे केस हे थोडे विरळ असतात, पातळ असतात आणि आयब्रो आपल्याला जाड ठेवावी लागते. आपण जर ती आयब्रो बारीक केली तर मग ती व्यवस्थित दिसत नाही, त्याला फिनिशिंग पण दिसत नाही आणि ती बारीक असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, पातळ आणि थोडेसे लाईट केस असतील तर. पण असे केस जर असतील जाड आणि आयब्रोसुद्धा जाड असेल तर तुम्ही आयब्रो ही बारीक करू शकता. तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपली आयब्रो ही करून झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा नेक्स्ट टाईम अशा प्रकारची आयब्रो नक्की करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. यातनं तुम्हाला काही ना काही नक्कीच शिकायला भेटलं असेल. सो प्लीज सपोर्ट एव्हरीवन.